आत्ताच आपला इतका मोठा ऍक्सिडेंट झाला, तुम्ही इतक्या शांत कशा राहू शकता? कारण जे झालंय होऊन गेलंय ते बदलता येणार आहे का आपल्याला? आत्ता आपण ह्या क्षणी इथे आहोत आणि सेफ आहोत. मग देवाचे आभार माना, त्याने आपल्याला छान ठेवलंय. आणि हा समुद्र रोज दिसणार आहे का? मग तो अनुभवा ना. मुंबईत गेल्यावर बघू, बाकीच्या गोष्टींचा विचार करू. मी आता ह्या क्षणी आहे ना बीचवर, मला हा क्षण पूर्ण एन्जॉय करायचा आहे. तुम्ही पण करा, बघा जमेल. चला. ओके, बाय द वे थँक्यू. कशाबद्दल? मी बेशुद्ध असताना तुम्ही माझी काळजी घेतली असणार आहे हे मला माहिती आहे. हा, इट्स ओके. आम्ही फक्त माझं कर्तव्य केलं. कोणी तुमच्या जागी असतं तरी मी हेच केलं असतं. आणि तुम्हालाही थँक्यू. अरे बापरे, खरं की काय? कशाबद्दल म्हणे? भेळ खाऊ घातली त्याबद्दल. मस्त चटकदार होती, म्हणजे ठीक होती. पोट भरलं माझं, म्हणून मला शांत वाटलं, म्हणून थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम. आमच्यामध्ये थँक्यू म्हणल्यावर वेलकम म्हणायची पद्धत आहे. सो येस, यू आर मोस्ट वेलकम. आणि मलाही आनंद झाला सॅनिटायझर न मारता तुम्ही ती भेळ पोटात टाकली त्याबद्दल. छान वाटलं ना? आता मुंबईत गेलात ना की जा चौपाटीवर कधीतरी. जे मुंबईत कोण जाणार? काय ती अस्वच्छता, काय ती माणसं, केवढी ती गर्दी, केवढं ते पोल्युशन. हे किती छान आहे, किती स्वच्छ आहे, मोकळं आहे, गर्दी नाही अजिबात. इथे बरं वाटतं, एकदम असं निवांत झाल्यासारखं वाटतं. एकदम असं खूप ठीक आहे. म्हणूनच रोहन आणि अधिरा म्हणत होते, हा शांतपणा, हा निवांतपणा अनुभवण्यासाठी आपण कुठेतरी जाऊया, ब्रेक घेऊया. चला 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 चला, आपण बाहेर जाऊन थांबूया रस्त्यावरती. ते आले तर त्यांना कळणार नाही आपण नेमके कुठे. चला चला चला, बोलत बसू नका. चला. मी नाही येत. नाही लागत आहे ना? मी 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 आधीच लावला होता. आधीच समजलं, फोन लावायचा खूप प्रयत्न केला पण नाही लागत आहे त्याचा फोन. म्हणून तर जास्त भीती वाटते ना मला. वाटलं एकदा समोरचा आवाज ऐकून तर बरं वाटेल. खरंच खूप भीतीदायक स्वप्न आहे ना. मला काही सुचत नाहीये. बघा नाही, 5 मिनिटासाठी, फक्त 5 मिनिटासाठी माझा डोळा लागला आणि हे असं काहीतरी घाणेरडं विचित्र स्वप्न पडलं की असा खूप मोठा ट्रक समोरून येतोय आणि तो समोरच्या गाडीला धडकला आणि आणि खूप मोठा भयंकर ऍक्सिडेंट झाला आणि ती गाडी दरीत. मल्लिका, स्वप्न बदलायची असली ना तर आधी विचार बदलायला लागतात. काही नाही झालं, स्वानंद घेणी समजला. काय नाही, मी परत एकदा ट्राय करते. फोन का लागत नाही? तू कर ना ट्राय. नाही लागत आहे आई. मी पण आता तुमच्या समोर किती वेळा ट्राय करते. आधी पण मी असाच ट्राय केला होता पण नाही लागत आहे समोरचा फोन. म्हणून मी तुम्हाला न विचारता एक गोष्ट केली. मी अंशुमनला पाठवून दिलं. ते ज्या रस्त्याने त्यांच्या गाड्या जाणार आहेत ना त्याच रस्त्याने जा म्हटलं, कुठेतरी सापडतील आणि त्यांना गाठ कसंही करून आणि मग काय झालंय एकदा आणि कळव असं त्याला सांगितलंय. परत फोन लागत नाही रो. आता तिकडे काय चाललंय कसं कळणार हो? आणि आपण किती वेळ आहे तिकडे पोहोचायला? तू ना जरा फास्ट चालव ना प्लीज. अधीरा, कच्चा रस्ता आहे आता, नाही फास्ट चालवू शकत मी. थांब ना जरा, बा संपलाय ना की लगेच फास्ट चालवतो. सगळी चूक माझीच आहे. मी असं रिमोट लोकेशन शोधायलाच नको होतं जिकडे नेटवर्क पण येत नाही आणि जिथे असे घाणेरडे रोड आहेत. ओ कोण, मी का असं केलं असेल यार? ऍक्च्युली मी हा हनीमून ट्रिपचा हट्ट जरायला नको होता. यु नो, दिस इज ऑल माय फॉल्ट. मी जर हट्टच नसता केला तर पिंट्या दादाचा ऍक्सिडेंट झालाच नसता. आय एम टू सेल्फिश है ना रो. अधीरा, जस्ट स्टॉप.
अधिरा आहे बघ, आय नो तुला काळजी वाटते, पण असं नको ना वागूस अगं. एवढं काय रडतेस तू? आणि मला सांग, तू एकटी आहेस का? मी पण आहे ना तुझ्यासोबत. अगं आणि तिथे समर सरांसोबत माझी ताई सुद्धा आहे, माझी नंदू ताई. तरी मी पॅनिक होतोय का? नाही ना. या मोमेंटला आपल्याला पॅनिक नसतं व्हायचं. ती समज ना, जरा शांत हो ना. अगं काही नाही झालंय त्यांना. आपण बोललोय ना त्यांच्याशी फोनवर. हा कच्चा रस्ता संपला ना की आपण लगेच स्पीड वाढवू आणि पोहोचू त्यांच्यापर्यंत. तोपर्यंत एक काम कर, तू त्यांना फोन ट्राय कर. कुठे आता हो? का लागत नाहीये फोन? जिथे रेंज येत नाही अशा ठिकाणी का यायचं असतं तुम्हाला? कॉन्टॅक्ट नाही झाला ना की आता काळजी वाटते. दर 2 मिनिटाला 5 मिनिटाला कोणीतरी फोन करताय, मेसेज करताय, याची सवय झाली आता. आणि गरज आहे आता ही. तुमचं काय? तुम्ही बसलाय निवांत समुद्रातल्या त्या बोटीकडे बघत. मी आता जर घाई केली नसती ना, त्या बोटीला हात मारून त्या बोटीत बसून निघून गेला असतात पटकन. रेंज आली का बघा. तेच करतोय. मलाच काळजी आहे कारण. चला आता उठा. ए तू जा रे, आम्हाला नाही यायचंय. अंशू, हा हो, अंशूला पण करतोय फोन मी. अहो हा, अंशुमनची गाडी. अंशूची गाडी इथे काय करतोय? दादा, दादा तू ठीक आहेस ना? तुम्हाला काही झालं नाही ना? आम्ही ठीक आहोत. थँक गॉड. मला किती टेन्शन आलं होतं माहिती? पण तू इथे कसं काय? म्हणजे बिलीव्ह इट ऑर नॉट, मॉमलाच एक स्वप्न पडलं होतं. त्यात तुमच्या गाडीला ट्रकने धडक दिली आणि खूप मोठा ऍक्सिडेंट झाला. आणि कोइन्सिडेंस बघ ना, तुम्ही आजच ट्रॅव्हल करत होता गाडीतून. मॉम खूप घाबरली, रडायला लागली. मला म्हणली अंशू आत्ताच्या आत्ता जा आणि ते कुठे असतील त्यांना जाऊन बघ. त्याच रूटने जा. त्यात तुमचा फोन सुद्धा लागत नव्हता. मी खूप वेळा ट्राय केलं. शेवटी मी निघालो आणि तुम्ही इथे दिसलात. सगळं ओके ना? ओके. कमालच आहे. पण म्हणजे काकूंनाही अशी पूर्वसूचना मिळाल्यासारखंच होतं. अनबिलिव्हेबल आहे सगळं. दादा, मॉमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, म्हणूनच तिला हे इंट्युशन झालं. वहिनी तुला सांगतो, माझ्यापेक्षा दादावर तिचा जास्त जीव आहे. काय झालं? गाडीचा खरंच ऍक्सिडेंट झाला. बरोबर आहे. व्हॉट? म्हणजे आम्हाला काही झालं नाही, आम्ही वाचलो थोडक्यात, पण खूप काहीतरी गंभीर घडू शकलं असतं. ओ माय गॉड. म्हणजे मॉमला सकाळी स्वप्न पडलं म्हणून मी तिची मस्करी करत होतो की एवढं काय टेन्शन घेते, असं काय होणार नाहीये. आणि ते खरंच तसं झालं होतं. तू आधी तिला फोन कर आणि तिला सांग की आम्ही तुला भेटलोय आणि आम्ही व्यवस्थित आहोत. फोन करते, काळजी करत बसेल ती. हो लगेच करतो. नाहीतर फोन आला नाही म्हणून इकडे यायला निघेल ती लगेच. आजीने सुद्धा विश्वास ठेवला नाही मॉमवर, पण मॉमने हट्ट सोडला नाही. काकू खरंच माझ्या आईच्या जागी आहे. मी फक्त म्हणत नाही, पण तिचं प्रेम खरंच खूप वेगळं आहे. स्वानंदी मॅडम, याला म्हणतात माया. खरोखर पोटच्या मुलापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करते माझ्यावर माझी काकू. फोन लाव. येस. अरे दादा, नेटवर्क नाहीये इथे. नाही, इकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. मी सुद्धा आदिराला फोन करायचा प्रयत्न करतोय, पण तिचा फोन लागत नाही. इथे रेंजच येत नाहीये. मी ट्राय करतो. हां. मिळेल. आज आमचा ऍक्सिडेंट झाला आणि ह्याची पूर्वसूचना काकूंना मिळाली. इतका योगायोग.